कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा मला शेड्यूल पाठवून द्या ना तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही मला। हा मी काय काय झालंय इथे का जमलेत सगळे? मी सर्व आजींना काही दिवस सुट्टी दिली आहे। मग घरातली कामं कोण करणार? मी आहे ना, मी करेन। बरी आहेस ना तू? हो त्यात काय? अमृता बहिणी, तुला का करायची आहेत कामं? नोकरांची कामं नोकरांनीच केली पाहिजे। आणि मी सर्व आजींना काही कायमची सुट्टी नाही दिली, काही दिवसांसाठी दिली आहे। नवीन नोकर येणार आहे, फक्त एवढंच की तो उद्या येणार आहे, दॅट्स इट। अगं पण काही कामं आपणही करावीत ना। आणि बाहेरच्या माणसाने केलेला स्वयंपाक आणि घरातल्या सदस्याने केलेला स्वयंपाक यात फरक आहेच ना। फरक आहे, मला कळतो, पण आपण कोण आहोत? मेहंदळे। आपल्याला या फक्त इतकीच कामं आहेत का? आपण ह्या सगळ्या कामात आपला वेळ वाया नाही घालू शकत। आणि माझा डिसिजन फायनल झालाय, सरू आजींच्या जागेवर एक नवीन नोकर येणार, दॅट्स इट। ठरलंय ना तुमचं? हा येस। ओके। घरात नवीन नोकर येणार म्हणजे सारंग सरांची कामं पण तोच करणार। मला कुठल्याच कारणाने त्यांच्याजवळ जाताच येणार नाही। आणि जर मीच सारंग सरांच्या आसपास नसेल तर काय फायदा? म्हणजे सारंग सरांचा सहवास ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी माझ्या या घरातल्या अस्तित्वाला किंमत देते। ते नसतील तर मग माझे या घरात काय काम आहे? बाई बाई बाई, भागवतांच्या पूर्ण इतिहासात कुणी काम केलं नाही असं काम केलं बाई माझ्या नवऱ्यानं। वा 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 वा। किती कौतुक करू ग बाई मी तुमचं। झालं का? बसू का आता? हा या या स्वामी, या आत या। बाजूला बाजूला तुम्ही, बाजूला बा। हो हा, बसा बसा बसा। बाई दमून आला ग बाई माझा नवरा। हा दमला असाल ना तुम्ही? हा सगदेवा, कशी आहे रे बाळा नोकरी? बरी आहे ना? म्हणजे काही अडचण नाही ना तुला तिथं? झेपेल ना तुला? चांगली आहे नोकरी, चांगली आहे। फक्त ते सांगितल्याप्रमाणे घरापासून थोडं लांब राहावं लागेल। तुम्ही म्हणला खरं, पण त्या शहरात माझं मन थाऱ्यावर नाही हो। म्हणजे असं तर नाही ना होणार की तुम्ही शहरात निघून जाणार आणि मग तिथलेच होऊन जाणार। असं झालं तर ये आपल्या नारी क्या करेगी, कैसे जिएगी, कैसे रहेगी? मी तर झिजून जाईन, मरून जाईन हो। काय करू मी तुमच्या शिवाय देवा? पगार मिळणार आहे 18,000 लक्षात आहे माझ्या। सगदेवा, मोठ्या ऑफिसात नोकरी आहे का? काय विचारता तुम्ही सासरे बुवा? हा 18,000 पगार आहे, 18,000। मोठंच ऑफिस असणार, नाही तर यांना कोणी 1800 तरी देईल का? अरे म्हणजे आपल्या जावई बापूंच्या ऑफिसापेक्षा बी लय मोठं ऑफिस आहे का? मोठंच असणार ना सासूबाई। हा पण मेंढ्यांच्या घरी काम केलं असतं तरी बी याच्यापेक्षा जास्त पगार मिळाला असता की नाही हो? बरं बरं, नंतर बोल आता सगळं। हा सकाळ धरणं काही बी खाल्लं नसेल त्यानं, मी पटकन बनवून आणते, मग बोल। कुणी कुठे जायचं नाही। आज जेवण दस्तूर खुद्द जयंती कोट्टलवार भागवत बनवणार। काय काय हो सांगा बरं तुम्हाला? सावला बी सांगायला पाहिजे ना ही बातमी। सगदेवा, साऊला फोन लाव। मी लावते की लगेच। हा एवढी आनंदाची बातमी माझ्या नंदीला द्यायला नको का सांगा बरं? वहिनीचं कोण? हा वहिनी बोला। ए सावळे, कशी आहेस बाई? तुला नाही का आनंदाची बातमी सांगायची? तुझ्या दादाला आ आ आ आ नोकरी लागली, नोकरी। काय? धर धर, बोल त्यांच्याशी। घ्या 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 घ्या, बोला। हा साहू, सगदेवा ते ह्याच्यावर टाक ना, ते स्पीकरवर। दादा, अभिनंदन। तुला सांगू माझी खूप इच्छा होती
तुला छान काम मिळावं, घराचा गाडा व्यवस्थित चालावा, आज ती इच्छा माझ्या विठुरायाने पूर्ण केली. तुला माहितीये ना दादा, लहानपणापासून मी खूप टोमणे ऐकत आले. तुला सांगू, ही आनंदाची बातमी ऐकायला माझे कान आसुसलेले होते. पण बरं झालं, तुझ्या राबत्या हाताला काम मिळालं. आता हळूहळू कर्जाच्या जाळ्यातून आपली नक्की सुटका होईल. तुला सांगू दादा, मला ना खूप भारी वाटते. मी खूप खुश आहे. बरं चल, मी उद्या फोन करते. उद्या तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे ना, मी फोन करेन तुला. दादा आरामात, हळूहळू, गडबड नको. असू दे, करू दे ना त्याला प्रयत्न. तो मेहेंदळ आहे, ही स्ट्रॉंग. हे बघा, त्यांना फोर्स करू नका कोणी. त्यांना त्यांच्या मनानं प्रयत्न करून दे. काय होत नाही डॉक्टर. सारा दादा शेर आहे, शेर. आता बघा, थोडा वेळ चालेल आणि नंतर पळायला जाईल. मी बोलू आता. डॉक्टर, काय टेन्शन नाही, व्यवस्थित आहे. थोडं दुखतंय पण ठीक आहे, मला वाटतं ते होऊन जाईल बरं. आई व्यवस्थित आहे. चला, माझंही समाधान झालं. दिलेले औषधं वेळेवर घ्या आणि सांगितलेले व्यायाम रेग्युलर करा. हे काढू? हे आजचे दिवस राहून देत. ठीक. पांडुरंगा, तुला माहिती आहे मी काय करून आलोय ते. तुझ्यापासून कधी काही लपतंय का? तुला तर सगळंच दिसतं, पण परिस्थिती कशी होती हे माहित आहे ना व तुला. आणि त्या परिस्थितीत माझ्या हातून जे काही घडलं ना, त्याला मीच जबाबदार आहे. तो निर्णय माझा मीच घेतलाय. काय करणार, माझ्याकडे दुसरा काही मार्गच नव्हता. सगळीकडे हातपाय मारून बसलो, काम शोधलं पण काम मिळत नव्हतं. आणि किती दिवस बहिणीच्या जीवावर जगायचं. आता जे मला काम मिळालं आहे ना, हे प्रामाणिकपणे करणार. आता तूच माझा पाठीराखा आहे र विठ्ठला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. काय चाललंय सगळं? मॅडम, हा तो माणूस काम मागायला आला होता इथे, पण एक धड काम येत नाही याला. काहीच कामाचा माणूस नाही म्हणून हाकलून दिला. ठीक आहे, तुझा मी बघते. का मागायला आलायस? वय, मला कामाची खूप गरज आहे बघा. ठीक आहे, तुला काम मी देईन. चालेल की? या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.